बऱ्याच मैत्रिणींचे मला कमेंट येतात की ताई सिझरेन डिलेव्हरीनंतर जे राहिलेलं पोट असतं ते खरंच कमी होतं का? तर माझं सिझर आहे दुसऱ्या बाळाच्या वेळेस आणि तुम्ही बघू शकता हे सगळे बिफोरचं फोटो व्हिडिओ मी काढून ठेवलेले याच्यासाठीच की विश्वास बसणार नाही तुम्हाला म्हणून. ते खरंच कमी होतं. सिझरेन डिलेव्हरीनंतरचं जे पोट आहे ते बघा एक्सरसाइज करताना दिसत असेल तुम्हाला. तर तुमचं पण जर सिझर झालं असेल, तुमचं पण पोट वाढलेलं असेल किंवा नॉर्मल डिलेव्हरीमध्ये पोट वाढलेलं असेल तर ते नक्कीच कमी होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करावा लागणार आहे, रोज हेल्दी आहार घ्यावा लागणार आहे, व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य ठेवावं लागणार आहे. म्हणजे तुमचं पोट, तुमचं वजन छान असं कमी होणार आहे. आता मी एका जागेवर बसून जे पोट कमी करण्यासाठी, मांड्या, सीटचा भाग कमी करण्यासाठी ज्या एक्सरसाइज रोज करते ना, त्याच एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्या तुम्ही रोज करा. नक्कीच तुम्हाला जो फायदा आहे तो होणार आहे. तर प्रत्येक एक्सरसाइज सुरुवातीला तुम्ही 10-10 वेळाच करायची आहे. जास्त वेळा करू नका, नाहीतर जास्त अंग दुखेल. म्हणून सवय झाल्यानंतर हळूहळू काय करायचं आहे, काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे. आता इथे बघा दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवले, हाताचं कोपर मी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करते. कमरेला छान असा ताण बसतो. माझा हाताचं कोपर पूर्ण जमिनीला टेकते कारण की मी रोज करते म्हणून मला सराव आहे. तुम्ही नवीन सुरुवात करत असाल आणि अचानक तुम्ही बघणार माझं कोपर टेकत नाही, तर तसं होणार नाही. स्नायू लवचिक नसतात, स्नायूंना लवचिक करावं लागतं. त्याच्यासाठी रोज सराव करावा लागतो. त्याच्यानंतर मग तुमचं शरीराची स्नायूंची लवचिकता वाढली की नंतर तुम्हाला छान अशी एक्सरसाइज जमायला लागते. पण त्याच्यासाठी तुम्ही सराव करणं फार गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघा. प्रत्येक एक्सरसाइज करताना तुम्ही सावकाश करायचं आहे, कमरेतनं हळू वाकायचं आहे. आता माझं जे कपाळ आहे ते गुडघ्याला टेकतं आहे, दोन्ही हात जमिनीला टेकतं आहे, पण तुमचे नाही टेकू शकत कारण की तुम्हाला सवय नाही आहे, स्नायू लवचिक नाही आहे तुमचे, म्हणून तुमचं अंग पण वाकणार नाही, ते आखडलेलं आहे. म्हणून सावकाश वाकायचं आहे. ही पण एक्सरसाइज तुम्ही 10-10 वेळाच करायचे. तुम्हाला जर सराव असेल तर नक्कीच 20-20 वेळा तुम्ही करू शकताय. 20-20चे तुम्ही 2 ते 3 सेट घ्या. प्रत्येक एक्सरसाइजचे छान असा तुम्हाला फायदा जो आहे होणार आहे. पण एक्सरसाइजसोबत तुम्ही योग्य आहार पण घेणं फार गरजेचं आहे. जर समजा ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतील तर नक्कीच तुम्ही माझे ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. घरगुती आहार घेऊन मी वजन कमी केलेलं आहे. तसंच मी ऑनलाईन क्लासेस पण घेते. बऱ्याच ताईंनी माझ्याकडे वजन कमी केलेले आहेत आणि रोज आपले 4 बॅच आहेत. त्या 4 बॅचपैकी तुम्ही कोणतीही एक बॅच जॉईन करू शकता. पोट, मांड्या, सीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ही पण एक्सरसाइज फायदेशीर आहे. तुम्ही सुरुवातीला 10 वेळाच करा फक्त एक्सरसाइज. नंतर तुम्ही 20, नंतर 20चे 2 सेट म्हणजे 40, नंतर 20चे 3 सेट असे तुम्ही वाढवू शकता. फक्त करताना सावकाश करायचे, नंतर जमिनीवरती पाय टॅप करून घ्यायचे आहेत. आता ह्या छोट्या छोट्या टिप्स जर समजा तुम्हाला माहिती नसतील तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. अशा सर्व गोष्टी मी शिकवत असते क्लासमध्ये आणि हळूहळू तुमच्याकडनं एक्सरसाइज करून घेते, योग्य आहार कसा घ्यायचा, डाएट प्लॅन फॉलो करून घेते, फॉलोअप घेते तुमचा आणि तुमचं जे वजन आहे ते कमी करून घेते. तर बघा त्याच्यानंतर ही पण एक्सरसाइज फायदेशीर आहे. जर तुमचं दोन्ही पायांचं तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही एक पायाने करायचं. हे पण तुम्ही अगोदर 10-10 वेळा करायचं, नंतर मग 20-20चे 2-2, 3-3 सेट घ्यायचे म्हणजे 40 वेळा, 60 वेळा असं करायचं आहे. तर पुढील ज्या एक्सरसाइज आहेत त्या सर्व एक्सरसाइज तुम्ही अशा पद्धतीने करायच्या आहेत.